वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. थंबनेल बघून तुम्हाला माझ्या आजचं टॉपिक आणि आजचा ब्लॉग आणि आपण आज काय बोलणार आहे हे तुम्हाला खरं सांगतो. खूप महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ. सध्या तर पूर्ण अख्खा सोशल मीडियावरती म्हणा सगळं ह्याचे खरं सगळं असं धुमाकूळ झालेलं आहे. तुम्हाला आपण आपला धंदा करत काही टॉपिक बोलायचा आहे आणि काही कोणी आपलं रिक्षावाले बांधव किती जणाला काय ह्या गोष्टीवरती माहिती झालेलं आहे. मला असं वाटतं की 100% माहिती झालेलं आहे. कारण Instagram, Facebook सगळ्या प्रत्येक सोशल मीडियावरती हेच चर्चा चालू आहे. तर त्यावरती आपण आज थोडंसं बोलूयात. काय, कसं आहे, काय करायला पाहिजे आपण थोडं बोलूयात. तुमचं मतही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. ठीक आहे मित्रांनो? तर आता वाजलेत सकाळचे 7:15. तर कारण आता महत्त्वाचं म्हणजे लवकर काढायचं ते बंद केलं मी. महत्त्वाचं म्हणजे कारण काय झालंय, आता स्कूल, शाळा आणि कॉलेज हे सगळ्या सुट्ट्या पडलेल्या आहेत. सकाळी कोणी उठत नाही. 4 वाजता उठून मी जे करायचो 4 वाजता उठून 5 वाजता जायचो ते आता बंद केलेलं आहे. सध्या चेंज केलेलं आहे. थोडंसं उशिरनं चालू म्हणजे 7-7:30च्या दरम्यान चाललोय. तर कम से कम 7:30 असं बाहेर पडतोय. तर मग दिवसभर करतोय. आता जाता-जाता टिफिन घेऊन चाललोय. टिफिन रेडी आहे माझं. ठीक आहे. तर ह्या अशा गोष्टी आहेत ती. तर आपण आज ह्यावरती चर्चा करूया. टिफिन वगैरे माझं रेडी. आता मी टिफिन घेऊन चाललो घरी. घरी येऊन झोपण्यासाठी पण येईन आता. आणि आपला नाश्ता सकाळचा ब्रेकफास्ट चालू आहे. तर करून आज बोलत बसूया. तर चला असंच भेटू आपण बाहेर आता. गॅस तर आहे सीएनजी तर आहे आपल्या गाडीत. तर आज थोडं जास्तच कालचं कव्हर करायचं थोडं. ठीक आहे. कव्हर करत करत आपण बोलूया विषयावरती. गाडी पुसून घेतलं तर कधी पण कडक असतं आपलं. गाडी स्वच्छतामध्ये आपण हायगाई करत नाही. जेवढी गाडी स्वच्छ आपल्याला पण थोडं भारी वाटतंय नाही का. एकदम क्लीन झालेलं आता गाडी. गॅस तर आहे आपलं. अहो, काय झालं काय माहित, पहिली ट्रिप गेली. 245 रुपयाची उबरला वाजली. 0.1 म्हणजे 100 मीटरवर असलेलं मला बसलेलं आणि लगेचच क्लिक केलं तरी बसलं नाही मित्रांनो. ते तर गेले, ते होती बोपाडीची. ते झालं नंतर थोडं सोळ आलो. ते 300 मीटरची होती आणि त्याला पण क्लिक केलं. ते स्टेशनचे होते 184 रुपये, ते पण नाही बसले. उबरचे रे बसतच नाहीत. ओला तर वाजेच ना. अवघड आहे. पण आता चाय वगैरे घेतलेलं मी डायरेक्ट कुठं आलो माहिती का तुम्हाला? मी आलोय पिंपरी चिंचवडमध्ये. पहिली ट्रिप पिंपरी चिंचवडची भेटली. सकाळ सकाळ चांगली सुरुवात झालेली आहे. तर आता सुरुवात असं झाली तर दिवसभर तर असंच असायला पाहिजे. तर मित्रांनो आपल्याला महत्वाचं बोलायचं ते म्हणजे काय माहिती आहे का, सगळ्यालाच माहीत झालेलं आहे का याच्यावरती धुमाकूळ चालू आहे. प्रत्येक ठिकाणी तेच कॉक्रोच जनता पार्टी. कारण काय, हे आपले बेरोजगार, हे युवा पिढी, ह्या सगळ्यांना हे यांच्याकडनं अपेक्षा करत नाहीत. त्याने आपल्याला सगळ्याला बोललेत. कारण देशाची भविष्याची युवा पिढी आहे आणि तुम्ही युवा पिढीला काय म्हणताय, कॉक्रोच. अरे हे खूप चुकीचं आहे. कुठेही जा, आता तुम्हाला दाखवतो, कुठेही जावा फक्त कॉक्रोच कॉक्रोच, सगळीकडे कॉक्रोचचाच विषय चाललाय. तर मित्रांनो धुमाकूळ एवढं डेंजर घातलेलं आहे ना तो, की किती जनता, किती आपले पार्टी आहेत ना, म्हणजे समजा काँग्रेस म्हणा, बीजेपी म्हणा, आम आदमी म्हणा, आणि किती पॉलिटिक्स लोक असू दे, इंस्टाग्रामवर त्या सगळ्याला मागे टाकलेलं मित्रांनो. एवढे सगळे एक झालेले ते तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो इथं. दिवसेंदिवस मिलियन फॉलोअर्स वाढू लागलेत. सगळे एकजूट व्हायला लागले. ते तुम्ही बघू शकता. तुम्ही जेव्हा, मी तर सपोर्ट करतच आहे त्याला, अजूनही सपोर्ट करणारच आहे, करत नाही असं नाही. तर असा जोरात चाललेला आहे. आणि खरं मित्रांनो आता हे बदल गरजेचं आहे. हे राजकारण लोकांना, हे आपल्यासारख्या आम आदमी लोकांना, आपल्यासारखे साधे आपले बेरोजगार वाढवलेले आहेत, डिझेल सगळ्या गोष्टी वाढत झालेल्या आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी ह्यांचेच लोक असायला पाहिजे. हे राजकारण लोकच असायला पाहिजे. शिक्षणामध्ये राजकारण आलं, कुठं आलं नाही ते सांगा तुम्ही. प्रत्येक ठिकाणी त्यांनी चाललं. एक एक प्रकारचे एक बिझनेस करून ठेवून टाकले ते आपलं भारताला. आणि हे लोकशाहीला पूर्णपणे गळा दाबत आहेत मित्रांनो. लोकशाहीचा पूर्णपणे गळा दाबत आहे ते. तर आता बघितलं परवा नीट पेपर कसं हे झालं, बघितलं ना, सगळं फुटलं.
किती आपले आता आपल्या तर आता आपण रिक्षावाले आहेत, आपण आता काय परीक्षा देणार नाही, ते आता वर्षानुवर्ष अभ्यास करणारे, जीवापाड लावून प्रामाणिकपणे अभ्यास केलेले आणि फीज तर तुम्ही बघितलं किती फीज वाढलेले आहेत. थोडं शेतकरी लोक असो प्लस साधे काम करणारे आई वडील असो, ते आई वडील सगळे कष्टानं एक करून त्या अ, आपल्या स्वतःच्या पोराला चांगलं शिक्षण व्हायला पाहिजे, ते जे ह्या सगळ्या गोष्टी करू लागलेत, पण कोणी त्याला आता काय बोलावं तुम्हाला, बोलायला शब्द नाही. ती पलीकडे गेलेले आहेत, सगळ्या प्रमाणाच्या पलीकडे गेलेले आहेत. तर थांबा मित्रांनो, आता आपल्याला एक ट्रिप भेटलेली आहे, तर आता ट्रिप बघूया, परत अजून यावरती चर्चा करूया. कुठे आहे बाबा आता पिकअप? अरे लांब पिकअप. ठीक आहे, चला आपण पिकअप करूयात, हे पिकअप करून जाऊयात आपण. ठीक आहे, तर आपण बघून मग आपण ह्यावर अजून चर्चा करूया. तुम्ही कमेंट करा, तुम्ही पण बघत असेल तर कॉक्रोचचं त्या गोष्टी. ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो आपलं बोलणं चालू होतं, उबरला बसली होती आणि ते कॅन्सल झालं. ते कॅन्सल झालं मित्रांनो, डायरेक्ट मला उबरला, मगाशी ओलाला बसलो तो उबरला मित्रांनो, कॅन्सल झाल्या उबरला डायरेक्ट लावले इथलं सिम्बायोसिस कॉलेजचं बसला, म्हणून मी लगेच इकडं तसं झालोय. तर आता सोडून इकडे बाहेर आलो, तर तिथं सोडल्या चहा प्या म्हणलं, चहा पिल परत एकदा. आणि मित्रांनो सांगतो तुम्हाला, 424 रुपयाचा हुकली राव, डायरेक्ट मुळशीचं होतं, इथून फिरून असं ते हुकली. तर जाऊ दे म्हणलं, परत तिथं बाहेरून उभारलो, आता तिथं तर काय वाजणार नाही म्हटलं. एकदा हुकलं तर परत तिकडं मी थांबत नाही, मी जास्त उशीर, कारण ते एकच टाइम असतो, परत तिथं जागा सोडावं लागतं. आणि मी ठीक आहे चला, हे आपला दिवसभर हे आपलं धंदा चालूच राहतं. तर महत्वाचा मुद्दा ते ज्या कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CGP, हे सगळ्यांना धुमाकूळ करू लागले, हे सगळं सांगितलेलं मित्रांनो. तुम्ही मला बघितलं पण असेल, प्रत्येक दिवसाला फक्त 5 ते 6 दिवसाचा हा पार्टी काढण्यात आलेला मित्रांनो. तर त्याला असा मोठा प्रतिसाद भेटू लागला, सगळे युवक, बेरोजगार युवक हे सगळे एकजूट होऊ लागले. आणि तिकडे पूर्ण अख्खं आपल्या महाराष्ट्राच नाही, पूर्ण अख्खा देशभर तिकडे सरकू लागलेत. सगळ्या राजकीय लोकांना सगळ्याला घाम फुटलेलं मित्रांनो, एवढं डेंजर सगळ्यांचे असं झालं की त्यांच्या सगळ्यांना असं घाम फुटलं की सत्ता बदलेल, अशा सत्यावरती परिणाम होईल अशा पद्धतीचं रिस्पॉन्स त्या आपलं कॉक्रोच जनता पार्टीला झालेला आहे. पूर्णपणे असं काय ते खोदून उठल्यासारखं झालेलं मित्रांनो, त्या पद्धतीनं झालेलं. तर मी सपोर्ट केलेलं, मग आपण सांगितलं मी सपोर्ट करतोय, कारण आता सत्ता परिवर्तन आणि असले एक नवीन सत्ता, नवीन पक्ष झाल्यासारखं झालेलं, नवीन जनता पार्टी असल्यासारखं झालं. आणि ह्यामध्ये कोणाचा फक्त काय अपेक्षा कोणाचं नाही आहे, काही असं मोठं काय अपेक्षा नाही आहे की अजून तरी काय अनाउन्समेंट पण त्यांनी केलेलं नाही आहे. फक्त एकजूट आंदोलन चालू आहे, फक्त डिजिटली आंदोलन, म्हणजे ऑनलाईन असं सोशल मीडियावरती आंदोलन चालू त्यावरती. आणि त्याला एवढं रिस्पॉन्स भेटायला लागलं, त्याचं कायापलट काय होणार आहे हे मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेलच, त्यांचं काय सगळं घेऊन. आणि तुम्हीही जाऊन माझं रिकमेंड मी करतो मित्रांनो. आता आपल्याला हे सगळे सत्ता चेंज होणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि कुठलंच नाही ना, काँग्रेस ना आम, सगळे 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 भाडकव, सगळेजण तेच चाललेलं आहे. कोणत्याही पक्षाला तुम्ही सपोर्ट करा, 4 दिवस करेल आणि ते तसंच करणार आहेत. हे एक सगळ्यांची काय आशा निर्माण झालेली आहे की हे काय तर वेगळं बनेल, काय तर होईल. ह्या पद्धतीवरती बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो करायची गरज आहे. आता सगळं पूर्णपणे खरमडून उठलेले आहेत सगळे युवा पिढी, कारण युवा पिढीला पूर्ण यांनी पायाची धूळ समजलेत आणि डायरेक्ट तोंडावर बोलतात की कॉक्रोचला आपल्याला कम्पेअर करू लागले, ते बेरोजगार युवा असलेले आपल्या आत्ताच सगळ्यांना. आणि हे सगळ्या गोष्टी फक्त ह्यांनाच पाहिजे, नेते लोकांना, बिझनेसमॅन लोकांना, हे असल्यालाच पाहिजे. आपले गोर गरीब असले कष्ट करू शेतकरी, या सगळ्याला आपल्याला त्याने कॉक्रोचचं नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो, आता मागे सरकारची गरज नाही आहे. सगळ्यांनी त्या कॉक्रोच पार्टीला तुम्ही जाऊन फॉलो करा आणि सपोर्ट असं करा की ह्यांचं घाम फुटलेलंच आहे. यांना आता रस्त्याला तर एक वटणीवर तर यायला पाहिजे, नाही तर आपलं हे सत्ता चेंज करायलाच पाहिजे. अशा पद्धतीने हे माझं स्वतःचं मत आहे मित्रांनो. बघा तुम्हाला काय वाटतंय. तुम्हाला अजून काही कोणाला माहित नसेल तर तुम्ही सर्च करा, सगळं बघा, सगळीकडे तेच चाललेलं आहे, त्याच्यावरच सगळं गोंधळ धुमाकूळ चाललेलं आहे सगळं मित्रांनो. आता हे सगळं काय आज जा धूळ भीर सगळं एकच करायचं मित्रांनो. आता फक्त सपोर्ट करण्याची गरज आहे आणि एक व्हायची गरज आहे. आणि ह्या लोकशाहीला आपल्याला वाचवायची गरज आहे मित्रांनो. सगळे हुकुमशाही चोरू लागले, सगळे
काही सांगायची गरज नाही. त्याचं सगळं वैतागून गेलेलं हे वोट चोरी म्हणा, हे सगळं प्रत्येक गोष्ट चोरी चाललेलं आहे. सगळं चोरीवर चाललेलं आहे. बहीण आता उगी तोंडाला येतं सगळे चोट्टे झालेले आहेत मित्रांनो. तर त्यामुळं सगळ्याला सांगतो, बघा तुमच्या हिशोबानं मित्रांनो सगळं चौकशी करा, बघून घ्या काय चाललंय, काय करायचं तुमच्याकडे पण तुमचं स्वतःचा डिसिजन घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. तर मी एवढं सांगायचं होतं म्हणून आज हा खास ब्लॉग त्याच्यावर बनवला ते. तर आता आपलं तर हे चालूच असणार आहे. ते जे काय आपलं आपलं तर काय थांबू तर शकत नाही आपण, नाही का. चला. चांगलाच जोरात कोसला. अचानक भयानक. मस्त जोरात पाऊस चालू आहे मित्रांनो, बघू शकता सगळीकडे. ह्या गोष्टीचे खूप सगळ्यांनी पावसाचा वाट बघत त्या फायनली पाऊस आलेला आहे. पुण्यामध्ये पुण्यात भरपूर ठिकाणी पाऊस आलेला आहे आणि ते खूप मोठ्या जोरात पाऊस चालू आहे. असं एकदम उन्हातून गरमीतून बाहेर पडल्यासारखं वाटत, एकदम चिल वाटायला लागलंय, गार गार भारी वाटायला लागलं. आता लय भारी वाटायला लागलंय. चला आता कसं होतंय काय होतंय. कसला मोठा ट्रिप पडला बघा, 660 रुपयाचा. तर मित्रांनो काल जे 660 रुपयाचं ट्रिप पडलं होतं ते होतं तळेगावचं. मी असंच नॉर्मली फक्त असं बोट लावलं आणि बसलं पण ते. आणि मला यायला इतका उशीर झाला आणि तसलं पाऊस चालू होतं. त्यामध्ये ना मला शूट करता आलं नाही. सरळ रात्रीचं आलोय, घरी आलो. थोडंफार पाऊस पाणी लागलं होतं, अर्ध वन साईड भिजलो होतो. आणि लगेचच विषय घरी आल्या घरी जेवण केलं आणि झोपलो होतो मी. मला खूप उशीर लागला. तर म्हणून आता तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी जस्ट आता आलोय म्हणून आता तुम्हाला सांगतोय की आता इथं म्हणजे व्लॉग इथे एंड करतोय मी. फक्त एवढं सांगण्यासाठी तेवढं लास्टचं शूट करतो मित्रांनो. आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि सॉरी, फॉलो म्हणजे माझ्या इंस्टाची ID आहे डिस्क्रिप्शन मध्ये, लिंक आहे. लवकरच माझे 10K कंप्लीट होणार आहेत इंस्टाला, तर जाऊन तिथेही फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद. भेटू लवकरच कुठल्या टॉपिक वरती, ब्लॉग वरती बनवूया आपण कधी पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू लवकरच. बाय बाय.